आता आज तू लेक्चरला जाऊ नयेस. का बरं? अरे तुला मानसिक तणाव येणं हे स्वाभाविक आहे. अगं नाही, उलट मुलांनी मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे माझं सामर्थ्य वाढलंय. मी एक तासभर बोललो त्यांच्याशी तर ते अजून वाढेल. ठीक आहे, तुझी मर्जी. मग मी येऊ? बर. मे आय कम इन मॅडम? ये बस. थँक्यू मॅडम. सुधा, वेलकम सर. वेलकम. गौतम, तू मला भेटायला आलायस की निमकर सरांना? दोघांनाही. काय काम आहे? नाही, काम असं काही नव्हतं, पण माफी मागायची होती झाल्या प्रकाराबद्दल. माफी निमकर सरांची मागायची होती, पण तुमच्या समोर मागावी म्हणून ते इथे कळल्यावर लगेच आलो. आय एम व्हेरी सॉरी सर. चुके चुके. बरं का गौतम, जो अनुभव मला आला तो खरंच कोणाला येऊ नये असं मला वाटतं. अजून काही गोष्टी सांगायच्यात. पहिली गोष्ट अशी की लोकशाही ही आपल्या देशाची परंपरा आहे, त्यामुळे राजकारण ही इथली गरजेची गोष्ट आहे. तुमच्यासारख्या तरुणांना याच वयात त्याची सवय लागली पाहिजे हेही पटतंय मला. आणि म्हणूनच तुमच्यावरती एक जबाबदारी येऊन पडते, ती म्हणजे ते राजकारण स्वच्छ ठेवायची. कारण तुम्ही जर ते राजकारण स्वच्छ ठेवलं ना तर पुढच्या पिढीला चांगले दिवस येतील. म्हणून हो सर. कळलं? जे जे झालं ते व्हायला नको होतं सर. गौतम, तू इथे आलास हे एका अर्थी बरंच केलंस. हे बघ गौतम, पण नुसतं तुझं तोंडी माफी मागून भागणार नाहीये. तू ट्रस्टींच्या नावाने एक लेखी पत्र दे, माफी पत्र. ते मी दाणी साहेबांना दाखवेन आणि मगच काय तो निर्णय घेईन. दाणी साहेबांचा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल. ओके, मी येऊ? ठीक आहे. थँक्यू सर. बेस्ट. कमाल आहे तुझी. अरे, ज्या मुलामुळे तू तुरुंगात गेलास त्या मुलाशी तू इतकं शांतपणे कसं काय बोलू शकतोस? लोक म्हणतात ना, अनुभवाने माणूस शहाणा आणि शांत होतो. ते खरं असणार. खरंच सुद्धा प्रत्येक वेळेला काय संतापलं पाहिजे असं नाही. आता मकरंद येईल मला भेटायला असा माझा अंदाज आहे. तो माझ्याकडे आला तर बरंच आहे, पण जर का तुला भेटला ना तर तूही त्याला तेच सांग की त्यांनी एक माफीपत्र लिहून द्यावं. कसला विचार करतोयस? जो मुलगा माफीपत्र लिहून देतो ते देताना त्याच्या मनात आता दिलंय माफीपत्र, नंतर बघूया असा विचार येत नसेल कशावरून? खरं तू म्हणतोस ते, पण तरीही जया, कायदेशीर गोष्टी कराव्याच लागतात. रीतिरिवाज म्हणून कराव्याच लागतात. त्याची आपल्याकडे नोंद असावी म्हणून त्या कराव्याच लागतात. नवरा बायकोचं एकमेकाशी पटत नसलं तरी सुद्धा घटस्फोट होईपर्यंत समाज त्याला मान्यता देत नाही. कितीही एकत्र किती वर्ष राहिलं ना तरी सुद्धा लग्नाची नवरा बायको होण्यासाठी त्यांना लग्न हे रजिस्टर करावंच लागतं. सप्तपदी कराव्याच लागतात. हो ना? तसंच आहे सगळं. राईट राईट. मला मकरंद भेटला तर मीही त्याला सांगेन की माफीपत्र लिहून दे. येऊ मी? ऑल द बेस्ट. बासुंदी 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 नाही नाही नाही, श्रीखंड करायचं. बासुंदी करायची. अजिबात नाही, श्रीखंड करायचं. बासुंदी बासुंदी श्री बासुंदी माझं ऐकायचं, कधीच ऐकत नाही. श्रीखंड. आजी काय? श्रीखंड. बासुंदी. चुप बस. बासुंदी बासुंदी बासुंदी. नाही. काय चाललंय भांडण तुमची? काय झालं? आजी बघ ना गई कशी करते. काय ग? काय झालं? काय नाही ग. अगं ए, नको बोलू. कशाला बोलतेस ग? आपलं सिक्रेट आहे ना.
आपल्याकडे जया काका आणि अण्णा आजोबा जेवायला येणार आहेत ना आज, मग कशाला बोलते तिला उगाचच? अगं तूच सांगून टाकलंस ना. वेडाबाई आहे ग बाई. राग आला वाटतं एका माणसाच्या नाकावर. काय ग? तुमच्याशी कट्टी आहे. का? तुम्ही मला सारखे हसत असता. बरं बाई, आता हसणार नाही. सांग काय करायचं? सांगू? हे बघ, आधी बासुंदी, मग आमटी, भात, पुरी, बटाटा भाजी, बरं. सगळं 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 मी करीन. मग तर झालं. जया काका निर्दोष सुटलाय ना, म्हणून आम्ही असल्या स्वयंपाकात मदत करणार ना. हो चालेल. तुम्ही मला स्वयंपाकात मदत करा, पण कृपया भांडू नका, कळलं? आधी बासुंदीच करणार आहे. काय रे, काम करता का हजामती रे? हा, बरेच लाड झाले तुमचे. अशानं तुम्ही मला काय घालाल? त्या देसायानं 10 लोकांसमोर माझ्या इज्जतीचा नाही लेकानो, तुम्हाला मिरचीची धुळी द्यायला पाहिजे, चापकाचे फटके मारले पाहिजे तुम्हाला. तो फोन. हा फोन म्हणजे ना डोक्याला ताप झाला. हसून अडचण नसून खोळंबा. हॅलो, हा बोलतोय. हो सुटलं निमकर. चालायचंच. रहाट गारठीतली मडकी बघितलीत का? हा, ती पाण्यात बुचकळतात, पाणी भरलं जातं, मडकी वर जातात, परत रिकामी होतात, खाली येतात. तसं आहे, चालायचंच. हो हो काका पवार त्रासदायक ठरतोय. चालणारच. आता समाजात आपल्याला हवी तशी माणसं मिळणार आहेत का? हा, नाही एक काम करा, उद्या या, तुमचा हिशोब बघून घेऊ काय ते. हा, देणं घेणं इकडे तिकडे हो, चालायचंच ते. अहो धंद्यात तोटा झाला म्हणून धंदा बंद करायचा का? धंदा बंद व्हायला नको, लक्षात ठेवा. उद्या फोन करा, न विसरता. हा, काय रे बाबा, असं एकदम तोंड पडायला काय झालंय? काय व्हायचं बाकी राहिलंय? या वयात ही भाषा? छ्या, अरे चालायचंच रे बाबा. जो माणूस हरून पुन्हा उभा राहतो ना, तो पुढे जिंकतो. आणि तुला सांगतो मकरंद, पहिल्यांदा हारण्यात एक वेगळीच मजा आहे. ही मजा मी फारच लुटली आहे. काय रे, एवढ्याशा गोष्टीवरून चिडत असतोस तू? चालायचंच. या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून नाही घ्यायच्या रे एवढ्या. इलेक्शन मारण्यासाठी त्या गवत्यानं काय केलं माहितीये? निमकर सर सुटल्यावर त्यांची माफी मागितली, आणि तेही जोशी मॅडमच्या केबिनमध्ये जाऊन. आणि मी माफी मागायला गेलो तर मॅडम म्हणते तोंडी माफी पुरेशी नाहीये, लेखी पाहिजे. बरं मग इथं कशाला आलास? म्हणजे तुम्हाला यात काही गैर नाही वाटत आहे? कशात? जोशी मॅडमनी मला लेखी माफी मागायला सांगितली आहे यात. तर काय झालं? ते कॉलेजच्या रूल्स रेग्युलेशनचा भाग असेल तो. म्हणजे तुमच्या मते मी ट्रस्टींपुढे जाऊन माफी मागायची लेखी स्वरूपात? जितक्या लवकर होईल तितक्या लवकर. अरे मला काय इज्जत वगैरे आहे का नाही? अरे बास रे मकरंद, किती चिडतोस रे तू? छा, कुणाचं काही ऐकूनच घेत नाही. एक लक्षात ठेव, आता मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक. मला वाटलं होतं की तुमच्या हाताला धरून मी जनरल सेक्रेटरी होईल, पण उलट तुम्हीच मला लाचार व्हायला सांगताय, माफी मागायला सांगताय. बस मकरंद बस. तू तरुण आहेस, वयानं माझ्यापेक्षा लहान आहेस, म्हणून मगापासून तुझी चाललेली सगळी बडबड मी ऐकून घेतली. याचा अर्थ हा होत नाही का माझा आवाज चढत नाही. अरे भाई शेलार म्हणतात मला. तू ही लढवलेली तुझी पहिली निवडणूक आहे रे. मी अशा कितीतरी निवडणुका लढवल्यात, कितीतरी पावसाळे बघितले. अरे माझ्यासारखा कैक वेळा निवडणूक हरलेला माणूस तू तुझ्या उभ्या आयुष्यात बघणार नाही. पण म्हणून काय झालं, मी गप्प बसलो. माझी प्रत्येक हार ही माझी परीक्षा संपत आली, माझ्या यशाची पायरी आणि चढत गेलो पायरी. ही
ठीक आहे, क्वचित प्रसंगी 1-2 पायऱ्या खाली उतरलो देखील असेल, म्हणून तू जाऊ दे, सोडते. एक लक्षात ठेव, तू जर त्या मॅडमकडे लेखी माफी मागितली नाहीस तर कॉलेजचे ट्रस्टी तुला रस्त्यावर उतरवू शकतात. आणि एकदा का तू त्या कॉलेजातून रस्टिकेट झालास तर तुला काळ पुत्र देखील विचारणार, कोण मकरन कोण मक्या गेला. मकरंद बाबा, राजकारणाच्या आखाड्यात जर उतरायचं असेल तर माती अंगाला लागणार. थोडक्यात काय तर मी लेखी माफी मागायची, हाच तुमचा सल्ला होय. हाच माझा पोक्त आणि रास्त सल्ला आहे. याच्या उपर तुला जे वाटतं, जे तुझ्या मनात येतं ते कर. गोखले घराण्याचा काळीमा म्हणजे मी, हे ताईंनी तुला सांगितलंच असेल ना? सुषमा, ग मॅडमकडे एवढा वेळ नसतो. बहिणीबद्दल बोलायला तुमच्या मॅडमकडे वेळ नसतो? हे बघ, तू अर्थाचा अनर्थ करू नकोस. मला काय म्हणायचं हे तुझ्या लक्षात येऊनही तू असं बोलतेस. बरोबर आहे, तू तिचीच बाजू घेणार, कारण माझी ताई कर्तबगार, हुशार, शिवाय एका कॉलेजची प्रिन्सिपॉल. सुषमा कोण आहे? रूप, गुण, जिद्द आणि संस्कार हे सगळं असूनही केवळ काहीतरी वेगळी करण्याची जिद्द, स्वतःची प्रतिमा वेगळी करण्यासाठी बहकत गेलेली एक अभागी मुलगी. वाह 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 वाह, कमाल आहे खरंच सुनंदा. माझं हे असं अनालिसिस आजपर्यंत कुणीही केलेलं नाही, खरंच. आय एम सॉरी सुषमा, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. ग ओघाने जे मनात आलं ते बोलले, पण एक गोष्ट सांग, टाळ्या वाजवण्यापेक्षा माझं म्हणणं जर तू मनावर घेतलंस ना तर ते खूप चांगलं. हे बघ, तू तुझ्या मनाची दारं उघड. काही वर्षापूर्वी हरवलेली सुषमा गोखले तुला दिसेल, त्याही पेक्षा अधिक परिपक्व. स्वप्नरंजन, तसं काही आता पुन्हा घडेल असं वाटत नाही. अगं, स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न या एकाच गोष्टीचा तू विचार कर. विश्वास ठेव, तू तुझी प्रतिमा वेगळी बनवू शकतेस. हे बघ, तू दारू सोड. अगं, या व्यसनापेक्षा आणखीन काही छंद आहेत या जगात. सुनंदा, माझं दारूचं व्यसन सुटण्यासाठी तुझे काय प्रयत्न करतेस ना, सगळे व्यर्थ. तुला माझा स्वभाव, माझं पूर्वायुष्य माहित नाही. माझ्या मनाला एकदा पटलं ना की ही गोष्ट मी नाही करू शकत तर नाही करू शकत. पण जे ठरवतेस ते करतेसच ना. माझी खात्री, एक ना एक दिवस तू नक्कीच असं. म्हणजे तू तुझा हट्ट सोडणार नाहीस? तू दारू सोडत नाहीस, मी माझा हट्ट नाही सोडणार. तुला एक मनातलं सांग, बोल ना, तेच तर हवंय मला. सुनंदा, मी दारू नाही सोडू शकत, कारण दारू सोडले तर मला हक्काचं सोबतच. ठीक आहे, मी येते सोबतीला. तू येशील, राहशील, पण तुझी नशा नाही ना चढणार. आय एम सॉरी. चल, अरे बराच वेळ झाला, चल निघूया. कुठे? अगं, ताईच्या घरी. असं काय करतेस? ताईकडे? चुकले, मला ऍक्च्युली असं म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे बघा,
सुनंदाजी, रतनबाई महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सुधा शरद जोशी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबातलेच असल्यासारखे विजयराव निमकर यांच्या सुटकेच्या आनंद प्रित्यर्थ जे स्नेहभोजन आयोजन आहे त्याला आपण उपस्थित राहायचंय. तू विसरलीस का तू? हो, विसरलेच. पण मी नाही, कदाचित ते विसरले मला बोलवण्याचं. जया, अगं मला वाटलं होतं की आपल्याला जे वाटतं असं घडतंच असं नाही ना. एक काम कर ना, आपण दोघी जाऊया ताईच्या घरी. ताई ना कामाच्या गडबडीत विसरून गेलीस तुला बोलायला. हे बघ, मी बोलवल्याशिवाय फक्त ज्यांना माझी खूप गरज आहे तिथेच जा. हे बघ, तू तयार हो, आपण एकत्र निघू. आणि एकत्र गेलो तरी एकाच ठिकाणी गेलं पाहिजे असं काही नाही. तू ताईकडे जा, मी माझ्या कामाला जाते. ॲज यू विश. मला त्या ओव्हरहेड एक्सपेन्सेसचा डिटेल रिपोर्ट हवाय ॲट युअर अर्लिएस्ट. आणि आपण त्या रंगूनवाल्याला जे टेंडर दिलं होतं त्याचं काय झालं? अहो मग कधी कळवणार? हो, मला बेंगलोरला जावं लागणार आहे. पाहूया. हो हो हो, असं एक मिनिट. हो हां, नाही मी पुण्याला गेलो होतो, काल रात्री आलो. नाही जरा उशीर झाला, ट्रॅफिक जॅम. हो, ओके ओके. सॉरी सर. हाऊ यू? नाही म्हणजे मला पुण्यातच बातमी कळली होती. जोशी मॅडमनी मला लगेचच फोन केला होता पुण्याला. त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं आणि लगोलग पेपरातही वाचायला मिळालं. चला त्यानिमित्ताने माझं नाव पेपरात झळकलं काय. एनिवे सर, काय घेणार? चहा, कॉफी? काही. ओके. हा, 2 चहा पाठवा. मग सर, लेक्चर्स वगैरे घ्यायला कधी सुरुवात करणार? कधी काय सुरुवात केली सुद्धा. मुलांना ओरडून सुद्धा आलो. आता जरा माणसात आल्यासारखं वाटतंय. सर, काका पवारांनी मात्र कमाल केली. हां, त्यात वादच नाही. पण तुम्ही वैयक्तिकरित्या किंवा एक ट्रस्टी म्हणून मला जी मदत केलीत त्यामुळेच मी या सगळ्यातून सुखरूपपणे बाहेर पडलो आणि म्हणून मी तुमचे आभार मानालो सर. या सगळ्या प्रकरणामध्ये माझा प्रत्यक्ष दोष नसताना सुद्धा माझ्यामुळे रतनबाई महाविद्यालयाचं नाव खराब झालं त्याबद्दल क्षमस्व. तसंच जोशी मॅडमना सुद्धा तुम्ही सांभाळून घेतलं, अर्थात त्यांनीच मला सांगितलं हे, त्याबद्दल थँक्यू. तुम्ही मला उगाच लाजवताय सर. म्हणजे तुम्ही आभाराचं भाषण वगैरे ठोकावं इतपत मी काहीच केलेलं नाहीये. निमकर सर, आपल्या कॉलेजचं नाव फक्त एक दरमहा पगार देणारं कॉलेज असं न राहता आपल्या प्रत्येक पिढीचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव वाढावी, अशा विचारांचे जे काही प्राध्यापक आपल्याकडे आहेत त्यापैकी तुम्ही स्वतः एक आहात सर. आजही तुमची विद्यार्थ्यांमधील लोकप्रियता पाहिली की मन थक्कवून जातं सर. आणि अशा प्राध्यापकांना जर आमच्यासारख्या ट्रस्टींनी मदत केली नाही तर तो आपल्या संस्थेच्या दृष्टीने खूप मोठा तोटा होईल सर. मला वाटतं सर आपण आता एकमेकांचं कौतुक करणं जरा थांबूया. हो, आणि चहा घेऊयात, अर्थात आला की. सर, माझ्या बिझनेसच्या व्यापामुळे मला आपल्या कॉलेजकडे जेवढं लक्ष देता यायला हवं तेवढं नाही देता येत. आय ॲग्री. पण तुम्ही किंवा आपल्या सोनावणे मॅडम किंवा जोशी मॅडम यासारखे प्राध्यापक आपल्याकडे आहेत म्हणून थोडंसं दुर्लक्ष होऊनही मी निर्धास्त असतो सर. सर, तुम्ही आमच्यावरती जो विश्वास दाखवला त्याला मी तडा जाऊ देणार नाही. सर थांबा ना, चहा? नाही नको, पुढच्या वेळेला. नक्की? हो. ओके. येऊ.
आणि सर, यापुढे कधीही कसलीही मदत लागली तरी संकोच बाळगू नका. बाय.